पावसाळा सुरू होतो तसा लोकांचा वर्षा पर्यटनाचा उत्साह वाढतो। त्यामुळे डॅम धबधबे फुल होतात। विशेष म्हणजे मोठ्या मोठ्या शहरात राहणारी मंडळी तर हमखास बाहेर पडतात। त्यात पुणे, ठाणे आणि मुंबई सारख्या शहरातले लोक लोणावळा जवळ करतात। त्यातल्या त्यात पावसाचा जोर वाढला की लोक भोशी डॅमला गर्दी करतात। धरण ओव्हरफ्लो झालं की तिथल्या पायऱ्यांवर बसून फोटो काढतात, रील्स काढतात आणि ते व्हिडिओ व्हायरल सुद्धा होतात। प्रसंगी ओव्हर एक्साइटमेंटमध्ये किंवा निष्काळजीपणा केल्यामुळे दुर्घटनेच्याही घटना घडतात। अशीच एक बातमी आली 30 जूनला। पुण्यातील हडपसरमधील एक कुटुंब भोशी डॅमवर फिरायला गेलं आणि केवळ पाण्याचा अंदाज न आल्याने कुटुंबातील 5 जण वाहून गेले। अन्सारी कुटुंबासोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं त्याबद्दलचाच हा व्हिडिओ। पुण्यातील हडपसरच्या सय्यद नगरमध्ये राहणारं अन्सारी कुटुंब। सलमान अन्सारी इथल्या मस्जिदमध्ये मौलाना, त्यामुळे इथल्या सर्वांशीच त्यांचा सलोखा। यात सय्यदनगर भागात सलमान अन्सारींचे मेहुणे तारिक अन्सारी राहतात। या तारिक अन्सारी यांचं 27 जून रोजी निकाह झाला। या लग्नासाठी त्यांची बहीण शाहिस्ता आणि तिची पूर्ण फॅमिली आली होती। लग्नामुळे घरात नातेवाईक एकत्र आले होते, त्यामुळे त्यांचा कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन ठरला। पावसाने सुद्धा जोर लावून धरला होता, त्यामुळे पावसाचा आनंद घेता यावा म्हणून पुण्यातील लोणावळ्याचं भोशी डॅम हे ठिकाण त्यांनी निवडलं। निसर्गाचा आनंद घ्यायला हे अन्सारी कुटुंब भोशी डॅमला पोहोचलं। त्यानंतर तिथे या लहान थोरांनी पावसात भिजण्याचा पुरेपूर आनंद घेतला। पण इथे मन भरल्यावर त्यांना वाटलं डॅमच्या पायऱ्यांवर जाऊया। पण पायऱ्यांवरची गर्दी बघून त्यांनी निर्णय घेतला की भोशी डॅमच्या मागच्या बाजूला जाण्याचा। इथल्या पाण्याचा प्रवाह स्लो आहे, इथून जाणारं पाणी पुढे डॅममध्ये जातं। इथे धबधबा आणि डोंगर वगैरे पुष्कळ असल्यामुळे आलेले पर्यटक निवांत वेळ घालवण्यासाठी डॅमच्या मागच्या बाजूचा आसरा घेतात। अन्सारी कुटुंबसुद्धा इथेच आलं। तिथे त्यांना खडकाळ जागा दिसली। पावसाची रिपरिप चालूच होती आणि तिथून जाणारा पाण्याचा प्रवाह देखील संथ होता। त्यामुळे त्यांनी ठरवलं की तिथे जाऊन बसायचं। सर्वजण तिथे जाऊन बसले, बायका, मुलं आणि मोठे पुरुषसुद्धा। एकूण मिळून 10 जण होते। काही वेळाने त्यातला एक पुरुष बाहेर आला आणि नेमका त्याच वेळी पावसाचा जोर वाढला। एक जण बाहेर आला पण बाकीचे अजून तिथेच होते। पण आता पावसाचा आनंद लुटता यावा यासाठीच ही सहल होती, त्यामुळे वाढलेल्या पावसाकडे दुर्लक्ष करून सगळे तिथेच एन्जॉय करत बसले होते। पण 5 ते 10 मिनिटांनी पावसाचा जोर आणखी वाढत गेला आणि तिथे पूर्ण डोंगराळ भाग आहे, त्यामुळे पाऊस वाढला की पाण्याचा प्रवाह लगेच वाढतो आणि तसाच वरून येणारा पाण्याचा प्रवाह वाढू लागला। तिथे हजर असलेल्या लोकांच्या मध्ये पाण्याचा जोर इतका वाढला की प्रवाहाचं पाणी धबधब्याच्या पाण्याच्या गतीने वाहायला लागलं। तसं तिथे बसलेल्या अन्सारी कुटुंबियांना सुद्धा पाण्याचा प्रवाह वाढला आहे याचा अंदाज आला। बसलेले सर्वजण एक एक करून खडकावर उभे राहिले आणि प्रवाह आणखी वाढला। सर्वांनी एकमेकांचे हात घट्ट धरले। या फोटोत दिसणाऱ्या शाहिस्ता यांच्या कडेवर एक 4 वर्षांचा चिमुकलाही होता। जिथे हे कुटुंब उभं होतं त्याच्या सर्व बाजूंनी पाण्याचे लोंढे वाढले होते। सर्वांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले आणि त्यातून मार्ग काढून बाहेर पडू असा विश्वास त्यांना वाटत होता। जमलेल्या लोकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले। आसपासच्या झाडाच्या फांद्या, वेली यांचे एक चैन तयार करत ते त्यांना मदत करत होते। पण तेवढ्यात वरून पाण्याचा एक मोठा लोंढा आला आणि यातल्या शाहिस्ता यांचा हात सुटला आणि सर्वांच्या डोळ्या देखत त्या पाण्यात वाहून गेल्या। यामुळे सर्वजण घाबरले आणि खचले। बाकीच्या सर्वांनी तिथे जम बसवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला आणि बघता बघता एक एक जण वाहून जाऊ लागलं। जमलेल्या लोकांनी पाण्यात फांद्या टाकल्या। अन्सारी कुटुंबीय कुठे अडकले असतील तर फांद्यांना पकडून बाहेर येतील असं त्यांना वाटलं। वाहून गेलेल्यांपैकी 2-3 जणांना बाहेर काढण्यात सुद्धा आलं, पण 5 जण मात्र वाहून गेले। पुढे शोधकार्य सुरू होतं। दुसरीकडे अन्सारी फॅमिलीमधली एक मुलगी पाण्यातून बाहेर आली, पण ती बेशुद्ध होती। डॅमच्या परिसरात 1-2 डॉक्टर फिरायला आले होते। त्यांना याची खबर लागताच ते पुढे आले आणि त्यांनी या मुलीला CPR दिला। त्यामुळे या मुलीचा जीव वाचला। 5 जण वाहून गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती। तेव्हा तिथे मावळ वन्यजीव रक्षक, शिवदुर्ग रेस्क्यू आणि प्रशासनातले काही अधिकारी आले। त्यांनी बचावकार्य सुरू केलं आणि संध्याकाळपर्यंत हे बचावकार्य सुरू ठेवलं। संध्याकाळी शाहिस्ता अन्सारी, उमेरा अन्सारी आणि अमिना अन्सारी यांचे मृतदेह सापडले। अंधारामुळे बचावकार्य थांबावं लागलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मारिया अन्सारी यांचा मृतदेह सापडला। 4 वर्षांचा चिमुकला त्या दिवशी शोधकार्य सुरू असताना सापडला नव्हता।
पाण्याचा अंदाज आला नाही आणि या एका गोष्टीमुळे एकाच कुटुंबातल्या 5 जणांना आपला जीव गमवावा लागला। दरम्यान नागरिक पावसाळ्याच्या दिवसात पर्यटनासाठी लोणावळ्यासारख्या ठिकाणी जातात आणि तिथे आनंदाच्या भरात पाण्यात उतरतात आणि भुशी डॅम सारख्या दुर्घटना घडतात, असे मत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सोमवारी भुशी डॅम दुर्घटनेवर विधानसभेत निवेदन करताना व्यक्त केलं। याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत। संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आलाय। याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा बडगा उगारला जाणार आहे, असं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केलंय। तसेच लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं।